नमस्कार, मी संतोष शिंदे आणि पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटायला आलो आहे. माझ्या व्हिडिओचं नाव आहे संतोष शिंदे नॅशनल इश्यू राष्ट्रवाद. तर आता सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जर काही चालू असेल आणि जर काही अ, गाजत असेल तर ते म्हणजे एकच आहे आणि तो म्हणजे आपला गणपती बाप्पा मोरया. प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव असो किंवा घरगुती गणेश उत्सव असू दे, प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाची धामधूम चालू आहे आणि आपल्या बाप्पाचं आगमन झालं आहे. आणि खरंच तुम्हा सगळ्यांना गणपती बाप्पाच्या गणेशोत्सवाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमचं आरोग्य, सुख, समृद्धी आणि तुम्हाला ऐश्वर्य देव, तुमचं आरोग्य सुखरूप ठेवो एवढीच मी प्रार्थना करतो. आणि काही गोष्टी गणेशोत्सवाच्या किंवा गणपतीच्या दरम्यान ज्या गोष्टी घडतात त्याच्यावरती आपल्याला असं बोलायचं आहे. बघा, काही पट्ट्या किंवा काही तुम्हाला कळत असेल किंवा काही तुम्हाला सांगायचं असेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट्समध्ये तर नक्कीच सांगा तुम्ही मला. पण मला ज्या गोष्टी कळतात ते तुम्हाला मी सांगू इच्छितो. म्हणजे मला ज्या गोष्टी गणेशोत्सवाच्या दरम्यान, गणपतीच्या दरम्यान ज्या गोष्टी खटकतात किंवा ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या सर्वच गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. त्या सर्वच गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण ज्यावेळेस सार्वजनिक गणेशोत्सव त्यांच्या संदर्भात आपण थोडं बोलूया. तर आता महाराष्ट्र सरकारने खरंच खूप चांगली सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाबतीमध्ये योजना काढल्यात, की म्हणजे एक खिडकी योजना असतील की किंवा ज्या परमिशन असतील ती एकदा ह्या वर्षी घेतल्या की परत पुढच्या वर्षी 5 वर्ष तुम्हाला फक्त पेपरवर्क करावं लागेल आणि परमिशन व्यवस्थित तुम्हाला मिळतील. अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्र सरकारने खूप चांगल्या गोष्टी गणेशोत्सव मंडळाच्या संदर्भात केलेल्या आहेत. तर आपण देखील काहीतरी सरकारच्या दृष्टिकोनातून किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून केलं पाहिजे. मी एक म्हणजे असं नाही म्हणत की ज्या गोष्टी होत नाहीत. म्हणजे समजा गणेशोत्सवाच्या दरम्यान गणपतीची जी बाप्पाची आपल्या जी मूर्ती असते ती खूप फारच उंच असते. तर काही मंडळांना ते बरं आहे की बाबा ज्यांच्याकडे त्या ट्रॉलीच्या व्यवस्था असतील किंवा त्यांच्याकडे ज्यावेळेस आपण विसर्जन करत असतो त्यावेळेस त्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये कार्यकर्ते वगैरे असतील तर त्या गोष्टी तुम्ही उंच वगैरे ते करू शकता. शाडूची मूर्ती वगैरे असते तर जी जी मूर्ती उंच असते ती मातीची मूर्ती नाही ठेवू शकत, कारण मातीचं वेट खूप जास्त असतं. त्याच्यामुळे त्या शाडूच्याच मूर्ती किंवा पर्यावरण कशा त्या पेपरपासून ज्या मूर्त्या वगैरे बनवतात तशा मूर्ती किंवा अजून काही पर्याय असेल तर तशा मूर्ती आपण त्या घेतल्या पाहिजेत. पण इट्स ओके, ज्याला जसं वाटतं, ज्या मंडळाला जसं वाटतं तसं त्या त्या पद्धतीने ते लोकं ते बाप्पांची मूर्ती घेत असतात. त्याबद्दल काही असतं. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे की सगळ्यात मोठा जर सण कुठे साजरा होत असेल तो म्हणजे कोकणामध्ये. आणि खरंच कोकणवासीय म्हणजे गणपतीसाठी फार एकदम असं जोशामध्ये असतात आणि त्यांना गणपतीची खरंच खूप जास्त आवड असते. म्हणजे भजन असेल, गणपतीचा आरती असेल किंवा घरांमध्ये जो एकी असते जी घरांमध्ये ती गणपतीच्या दरम्यान जी दाखवली जाते किंवा गणपती दरम्यान जी असते ती खरंच खूप छान असते, बघण्यासारखी असते. आणि त्यातल्या त्यात मोदक असतात आणि पुरणपोळ्या वगैरे वगैरे मस्त एकदम सॉलिड वातावरण असतं त्या गणपतीचं. तर कोकणात खरंच खूप छान मजेशीर वातावरण असतं गणपतीच्या दरम्यान. फक्त एवढंच तुम्हाला विनंती की ज्या ज्या वेळेस आपण गणपतीच्या वेळेस जात असतो कोकणामध्ये त्यावेळेस प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून किंवा प्रत्येक नेतेमंडळीच्या माध्यमातून आपल्याला मोफत बसेस असतात किंवा मोफत ट्रेन सोडलेल्या असतात. त्यावेळेस फक्त एवढंच एक करा की ज्यावेळेस त्या इतक्या गाड्या ज्यावेळेस कोकणामध्ये जात असतात त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक त्या ठिकाणी निर्माण होत असतं. आणि ज्यावेळेस ट्रॅफिक निर्माण होत असतं तर आपली फक्त एवढीच एक काळजी असते की ज्यावेळेस आपण जात असतो त्यावेळेस दुतर्फा म्हणजे एकाच बाजूने जर लेन चालू असेल तर आपल्या लोकांना जास्त घाई असते. आपण काय करतो की दुसऱ्या बाजूची लेन असते तिथून ज्या येणाऱ्या गाड्या असतात त्यांच्यामध्ये आपण ती गाडी टाकतो आणि पूर्ण ते दोन्ही लेन दोन्ही मार्ग ते ज्या ट्रॅफिक जाममध्ये त्या मार्गावरती फक्त आपल्याला एवढीच काळजी घ्यायची असते की ज्या ज्या वेळेस आपण कोकणात जात असतो त्या त्यावेळेस तुम्ही थोडंसं संयम बाळगा. कारण की प्रत्येकालाच आपल्या घरातल्या गणपतीसाठी जायचं असतं आणि प्रत्येकालाच गणेशोत्सव हा मोठ्या धुमधडाक्यात साजरा करायचा. प्रत्येकाच्याच मनामध्ये ती एक
इच्छा असते की माझ्या गणपतीसाठी आपण लवकर जावं, पण थोडं ते त्याची काळजी घ्या. आपण एकाच लेनमध्ये जात असाल तर एकाच लेनमध्ये गाडी आपली ठेवा, जेणेकरून दुतर्फा ट्रॅफिक नाही लागणार आणि थोडा वेळ लागेल पण आपण व्यवस्थित पोचू. त्याच्यानंतर जर आपण बघत असाल की ज्या ज्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळामध्ये गर्दी असते, ज्या ज्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळामध्ये गर्दीचं प्रमाण खूप जास्त असतं, म्हणजे मुंबई साईडला चिंतामणी असतील गणपती बाप्पा, किंवा GBSचा असतील, किंवा लालबागचे राजा असतील, अशा अनेक ठिकाणी मंडळामध्ये गणपतीचं खूपच चांगलं हे असतं, गर्दी असते. पण मला एवढंच फक्त सांगायचं की त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस जात असतो ना, तर महिलांना फक्त एवढं सांगायचं की आपल्या दागिन्यांची तुम्ही काळजी घ्या. काय होतं की गर्दीचं ज्यावेळेस प्रमाण जास्त असतं त्यावेळेस चोर वगैरे जे भुरटे असतात, जे चोरी करणारे लोक असतात, ते आपल्यावरती नजर ठेवून असतात आणि काहीतरी गैरप्रकार घडू नये याची तुम्ही दक्षता घेतली पाहिजे. महिलांनी खरंच त्या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. किमान दागिने वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण घरामध्येच काढून गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं पाहिजे, असं मला तरी वाटतं. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की ज्या ज्या वेळेस आपण गणपतीचं विसर्जन करतो तर त्यावेळेस मिरवणूक काढली जाते, आणि मिरवणुकीमध्ये डीजेचं प्रमाण हे खरंच खूप जास्त आहे. पोलीस प्रशासन त्यावरती लक्ष देऊन आहेत की बाबा डीजेचं प्रमाण कुठेतरी कमी झालं पाहिजे. असो, ज्यांना असेल, ज्यांची इच्छा असेल डीजे वाजवायची तुम्ही वाजवा, काही त्यात हे नाही आहे. फक्त ज्याचा जो व्हॅल्यूम असतो, म्हणजे ज्याचा जो लाऊड असतो, तो हॉस्पिटल, शाळा किंवा अजून तुमचं जे काय असेल प्रस्तुतीगृह असतील, किंवा जी धार्मिक स्थळं असतील, किंवा अजून त्या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक वगैरे असतील, किंवा आजारी पेशंट्स वगैरे त्या ठिकाणी असतील मंडळाच्या आजूबाजूला, तर त्या ठिकाणी तुमच्या साऊंडचा बॉक्स किंवा तुमच्या डीजेचं जे स्पीकर व्हॅल्यूम असतं ते थोडं कमी करा. फक्त एवढंच काळजी घ्यायची असते. मी एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की बाबा, ज्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतात, ज्या ठिकाणी वयस्कर माणसं असतात, ज्या ठिकाणी कोणतरी पेशंट असतो, त्या ठिकाणी फक्त या गोष्टींची तुम्ही नितांत काळजी घेतली पाहिजे की थोडासा आवाज कमी करा. त्याच्याने काय होईल, त्या माणसांना देखील बरं वाटेल, आपला गणेशोत्सव देखील चांगल्या स्वरूपात चालू जाईल, आणि ज्यावेळेस तुमची मिरवणूक निघेल ती तुमच्या मिरवणुकीसाठी खूप चांगलीशी गोष्ट होईल. आणि त्याच्यानंतर एवढंच फक्त सांगतो, गणेशोत्सव मंडळामध्ये खूप चांगली चांगली मुलं असतात, खूप चांगले कार्यकर्ते असतात, खूप चांगलं काम करत असतात. पण कुठेतरी एक 4-5 कार्यकर्ते असतात ते ज्या गणेशोत्सवाच्या मंडळाला काहीतरी काळीमा लावायचं, काहीतरी कुठेतरी गैरप्रकार करायचं काम करत असतात. त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येक मंडळाला सांगायचं की जे मद्यप्रशन जे लोक करत असतात, जे मद्यप्रशन जे मुलं करत असतात, त्यांना तुम्ही वेळीच आळा घालायला सांगा की बाबा गणपतीची विसर्जन होऊ दे, त्याच्यानंतर बाबा तुला जे करायचं ते कर, पण विसर्जनाच्या दरम्यान कोणतेही गैरप्रकार, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, किंवा आपल्या मंडळाला कोणीही बोट उचलू नये, कोणीही नाव ठेवू नये, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मद्यप्रशन जे करणारे लोक असतात, जी नशा करून जी लोक मिरवणुकीमध्ये येतात, त्यांना फक्त तुम्ही त्या गोष्टीची काळजी. आणि कुठेतरी महिलांची छेडछाड करणे, कुठेतरी तरुण तरुणी जे असतात त्यांची छेडछाड करणे, या सर्व गोष्टींवरती आळा घातला पाहिजे. या गोष्टीची देखील तुम्ही दखल घेतली पाहिजे. आणि या सर्व गोष्टींमध्ये आपलं पोलीस प्रशासन खरंच खूप छान काम करते. पोलीस प्रशासनाला माझा सॅल्यूट आहे. तुम्ही खरंच खूप छान काम करत असतात, आणि घरदार सोडून, त्यांच्या स्वतःच्या घरचे गणपती सोडून ते आपल्यासाठी रस्त्यावरती उतरून आपली काळजी घेत असतात. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही सहकार्य करा, त्यांच्यासाठी तुम्ही उभे राहा, आणि ते जे इन्स्ट्रक्शन देतील, त्या ज्या सूचना देतील, त्यांचं तुम्ही कडेकोटपणे पालन करा, जेणेकरून आपला हा एवढा मोठा सण आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण आहे, आणि हिंदूंच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा असणारा हा सण गणेशोत्सवाचा, हा सण खूप चांगला आणि खूप यशस्वीरित्या म्हणजे महाराष्ट्रात पार पडला जाईल, आणि ह्याचं कौतुक सन्माननीय मुख्यमंत्री देखील करतात. त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या, एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील देतो. जय हिंद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.